महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली. आपल्या प्रश्नाचं उत्तर, कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय. उदाहरणार्थ पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेनं देखील आमच्या सगळ्या नेते मंडळींनी, म्हणजे विजय बापू असतील, नीलमताई असतील, आबा असतील, आबा बागुल असतील, नाना भानगरे असतील, रवींद्र धंगेकर असतील, त्याच्यानंतर अजय बापू असतील, ही आमची जी टीम आहे, नमेश असेल, सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत. परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे. मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळं महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही. काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळं असेल, एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, काही ठिकाणी दिले गेलेले आहेत. पण म्हणून मी काही उल्लेख केले की ठाण्यामध्ये दिले गेलेले नाहीत, कल्याण डोंबिवलीकडे सगळ्यांचं लक्ष होतं, तिथे दिले गेले नाहीत, कोल्हापूर नाही, इचलकरंजी नाही, पनवेल नाही, छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे, ते देखील आम्ही 2 दिवसामध्ये दूर करू. 29 महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे. आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळं नेते मंडळींना देखील आपापसामध्ये बोलायला वेळ कमी मिळालेला होता. आजपासून 4 दिवस आम्हाला हा वेळ आहे. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील कुठेही गैरसमज करून घेऊ नये, भाजपच्या लोकांनी देखील गैरसमज करून घेऊ नये. याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. माझी चंद्रकांत दादांची देखील चर्चा झालेली आहे, माझी मुरली अण्णांची देखील चर्चा झालेली आहे आणि जी काही चर्चा झालेली आहे ती आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळावी, यासाठी मला एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्यामध्ये पाठवलेलं आहे. नाही, मी स्वतः पुण्यामध्ये मी असतो. बापू आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत, नीलमताई देखील सिनियर आहेत, इवन आबा जरी असले तरी आम्हाला ते सिनियर आहेत. आम्ही सगळे एकत्र बसणार, म्हणजे आम्ही सगळे एकत्र बसून विचारविनिमय करू. आम्ही जो काय प्रस्ताव असेल तो पुण्यामध्ये चर्चा करण्यापेक्षा आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर करू आणि तिथं निर्णय घेऊ. हे वाटपामध्ये थोडंफार होऊ शकतं. बापू देखील सोबत इथं आहेत. आम्ही आता आम्हाला जिथं आम्ही जिंकू शकतो अशा वाटतो तिथंच एबी फॉर्म दिले गेलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही चर्चा करू, चर्चा विनिमय करू आणि सकारात्मक कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हे बघू. आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की आमचे कार्यकर्ते भावनिक झालेले आहेत. स्वाभाविक आहे, शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचं नेतृत्व संवेदनशील आहे. म्हणून 3.5 वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 2 क्रमांकाला राहिलो आणि नगरसेवक आमचे 1300 निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे की मला तिकीट मिळालं पाहिजे, मला साहेबांच्या पक्षाचं नेतृत्व करायचं आहे, साहेबांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. त्याच्यामुळे ते जे भावनिक आहेत त्यांना समजवण्याची जबाबदारी आमची आहे. रामदास आठवले साहेबांची जी अलायन्स आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आणि आमची जी आहे ती रिपब्लिकन सेनेबरोबर आहे, आनंदराज आंबेडकरांबरोबर आहे. आम्ही आनंदराज आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये विश्वासात घेऊन जागा वाटप केलेलं आहे. अजिबात समन्वय नाही, अशातला भाग नाही. आणि मी आपल्या माध्यमातून जर माझे शिवसेनेचे शिंदेसाहेबांवर निष्ठा असणारे आणि प्रेम करणारे कार्यकर्ते इथे असले तर जाहीरपणाने सांगू इच्छितो की पैशाचा व्यवहार करून तिकीटं देणारे एकनाथ शिंदे साहेबांचे पदाधिकारी नाहीत किंवा नेते नाहीत. आमच्या काही कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीनं जर वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे, ते खेदजनक आहे. जे कोण बोलले असतील त्यांची मी समजूत काढेन. परंतु कदाचित तो उद्रेक असतो, आक्रोश असतो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये की तिकीट का मिळालं नाही. तर आता अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर बघतो, अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून बघतो, त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की आपल्याकडे असं झालं असेल की काय. पण असा एकही नेता आमच्या पक्षामध्ये नाही की जो आर्थिक व्यवहार करून अशा पद्धतीनं घाणेरडं कृत्य करेल. त्याच्यामुळे जे कोण बोलले असतील त्यांची समजूत, त्यांच्या भावना समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही देखील सर्वसामान्य कार्यकर्ते होतो. आमच्या घरामध्ये देखील कोण आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण नव्हते. त्याच्यामधनं आम्हाला मोठं करण्यामध्ये देखील शिंदेसाहेबांचा मोठा हात आहे. त्याच्यामुळं कार्यकर्ते जर भावनिक झाले असतील त्यांची आपण समजूत काढू.
पण महत्त्वाचा मुद्दा जो आपण सांगितला की भाजपाच्या मुंबईच्या जागा वाटपामध्ये काही गडबडी झाल्या. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की त्या जागा वाटपाचा आणि त्या अलायन्समधला मी एक घटक होतो. त्याच्यामुळं कुठेही शेवटी जागेमध्ये चढाओढी कुठेही ग्रामपंचायतीला पण असते अलायन्स झाल्यानंतर. त्याच्यामध्ये कुणी कोणाला चेपलं असं होत नाही. म्हणून मी शिवसेनेच्या वतीने सांगितले की शिवसेनेबरोबरची भाजपाची युती होती तुटली हे जे वाक्य आहे हे आमच्या दृष्टीनं आक्षेप घेणारं वाक्य आहे. मग ते आमच्यापैकी कोणी बोललं असेल तर त्यांनी ते बोलू नये, त्यांना आम्ही सांगू. पण मी आज जे सांगतोय हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे मी प्रेस घेतोय. त्याच्यामुळे ही पक्षाची भूमिका आहे. मी नंतर खाली येऊन जेव्हा हे चुकीचे संदेश येत होते त्यावेळेस मी स्वतः तुम्हालाच उत्तर दिलंय. युती तुटलेली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरले जात आहेत. उद्या सगळ्यांशी चर्चा करून उदय सामंत इथे येत आहेत आणि जो काही समन्वयाने निर्णय घ्यायचा ते नेते घेतील हे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आमचे पदाधिकारी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जाऊन भेटले असते, ऐका ना आता पूर्ण, किंवा युबीटीच्या नेत्यांना जाऊन भेटले असते तर आक्षेप घेण्यासारखं होतं. महायुतीमधला अजितदादांचा एक घटक पक्ष आहे आणि जर बार्गेनिंग करत असताना भाजपाबरोबर कमी जागा मिळत आहेत अशा पद्धतीचं चित्र आमच्या काही पदाधिकाऱ्यांना जर जाणवलं असेल तर ते भेटले असतील. परंतु भेटून अजितदादांबरोबर त्यांनी अलायन्स नाही ना केली. त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की आपण जास्त वेळ मी बोलण्यापेक्षा तुमचा वेळ घेण्यापेक्षा त्याच्यामधला मतितार्थ असा आहे मतितार्थ असा आहे की कुठेही युती तुटल्याची घोषणा कोण करतं? नेते करतात, बरोबर आहे. आणि जर मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी इथं आलो असेल आणि मी जर सांगत असेल तर माझं अधिकृत आहे. मी सांगितलं की पदाधिकाऱ्यांच्या भावनेच्या भरामध्ये काही वक्तव्य गेली असतील पण ती तुम्ही अधिकृत मानू नये तेच सांगण्यासाठी मी पदाधिकाऱ्यांना इथं आलो. तुम्हाला मी काय सांगितलं होतं मुंबईच्या बाबतीमध्ये, आकड्यापेक्षा 227 जागेवर महायुती लढणार आहे. आकडा पुढा आता काही सिक्रेट आमच्याकडे ठेवायला द्या ना.